हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज डे 4 आहे आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासचा, फ्री आरीवर्क क्लासचा. तर डे 1, 2, 3मध्ये आपण एंड नॉट, चेन स्टिच, निडल होल्ड, डबल चेन स्टिच आणि झिगझॅग चेन स्टिच हे पाहिलेलं आहे. तर डे 4मध्ये आपण चेन स्टिचच पाहणार आहोत, पण ती म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये पाहणार आहोत. असं म्हणजे गोल, त्रिकोणी, चौकोनी असं जर तुम्हाला वेगवेगळे जर आकार घ्यायचे असेल तर चेन स्टिच कशी करायची. सपोज आता इथे मी स्क्वेअर काढून घेते. हे पेन्सिलला टोक नाही राहिलं आहे व्यवस्थित. हे बघा, आता इथं चौकोन करा. इथपर्यंत आपण स्ट्रेट येऊ शकतो, पण इथून इकडं कसं जायचं आहे किंवा मग इथून इथं असं टर्न कसं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स देत असते, ते स्किप करू नका. हे बघा, इथून सुरुवातीला आपल्याला नॉर्मल चेन स्टिच घेत चालायचं आहे. थोडंसं झूम करून दाखवते. हे पहा, नॉर्मल चेन स्टिच टाकते मी. हे पहा, आता मी इथपर्यंत वर्क करत आले. आता मला टर्न घ्यायचं आहे, तर मी कसा घेणार व्यवस्थित लक्ष द्या. सपोज मला या साईडने जायचं आहे, आहे तर मी याच्या अपोजिट साईडने एकदम छोटासा इथं जवळच एक छोटा स्टिच घेईन आणि आपलं वर्क पुन्हा स्टार्ट करेन. म्हणजे कसं इथं एक असा इथं बरोबर हे असं अँगल तयार होईल. असं थ्रेड पुढे जाणार नाही, नाही तर स्टिच न टाकता केलं तर मग कसं होतं हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता इथं मला इथं टर्न घ्यायचं आहे. आता मी स्टिच नाही टाकत. हे पहा, हे का असं व्यवस्थित राहत नाही, असं गोल होईल. त्यामुळे तुम्हाला एक छोटासा बॅक साईडला मला इकडं जायचं आहे ना, याच्या अपोजिट म्हणजे इकडं जायचं आहे तर मी इकडे छोटा स्टिच घेणार आहे. असा छोटा स्टिच घेऊन पुन्हा आपलं वर्क स्टार्ट करायचं आहे. आणि वर्क करताना कधी कधी काय होतं, हे असं आपला कपडा लूज होतो आहे, तर व्यवस्थित पुन्हा तो टाईट करायचा आहे. रिंगला पकडून थोडासा ओढून घ्यायचा आहे, ते टाईट होतं. मग तर पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील हे पण सांगा, म्हणजे मी तसे व्हिडिओज बनवेल. इथं मी छोटी स्टिच नाही घेतली, तर अँगल कसा बिघडला हे पहा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर पण करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील, काही क्वेश्चन वाटत असतील विचारा, तर बिनधास्त कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंट्सना रिप्लाय देईल. आता मी एंड नॉट टाकून घेतली. मी तुम्हाला एक ट्रायंगल पण करून दाखवते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल पुन्हा एकदा कसं टर्न व्हायचं आहे आणि कसे स्टिच घ्यायचे. मी हे तुम्हाला छोटे छोटे करून दाखवते, तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. आणि मी एकदाच करून दाखवते, मग तुम्ही पण एकदाच करायचं असं नाही, तुम्ही भरपूर वेळा करा. जोपर्यंत तुम्हाला जमत नाही तोपर्यंत करा. इथून मी स्टिच घेतला आहे.
आपलं एकदा बेसिक क्लिअर झालं की लवकरच मी तुम्हाला पुढचे पण छान छान टॉपिकवर व्हिडिओ बनवेल. हे बघा, मला या साईडने जायचं आहे, तर मी याच्या अपोजिट म्हणजे इथं एक छोटा स्टिच टाकून घेईन. एकदम जवळ टाकायचा, आपल्याला लांब नाही टाकायचा. आणि इथं पुन्हा वर्क चालू करा. हे पण इथं पण तसंच करणार आहे. मला समोर जायचं, तर मी याच्या मागं अपोजिट साईड आहे एक छोटा स्टिच टाकणार आहे, एकदम छोटा. आणि वर्क करताना माझं लूज झालं आहे, मी त्याला असं थोडंसं ओढलं फिट होऊन जाईल. वर्क करताना आपलं लूज होतं, तर सारखं सारखं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज पीस पण. जर तुम्ही चांगलं फॅब्रिकवर पण वर्क करत असाल, तर असं जर लूज झालं तर व्यवस्थित थोडंसं थांबून नीट करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा वर्क चालू करायचं आहे. तर म्हणजे ट्रँगलला टोक येत नव्हतं म्हणून मी थोडंसं असं घेतलं आहे इथं. इथे मी एंड नॉट टाकून घेणार आहे आता. तर एंड नॉट तुम्हाला जर नसेल समजली तर तुम्ही मला कमेंट करा, मी पुन्हा तुम्हाला व्यवस्थित सांगेन. तर आजचा आपला डे 4चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला मी शिकवलेलं आरी वर्क समजत असेल किंवा आवडत असेल तर लाईक शेअर करा, आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब देखील करा, म्हणजे तुम्ही जे काही नवीन व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्यासमोरील बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे मी काही व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधायची गरज पण लागणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा होता हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.